आहे ना आपण प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यासाठी थंडीमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, केस गळती ही भरपूर प्रमाणात होत असते आणि थंडी वाढल्यामुळे शरीरामध्ये गुडघ्यातून कटकट असा आवाज सुद्धा येत असतो। त्यावर रामबाण उपाय म्हणजे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू। हे लाडू प्रत्येकासाठी असते, लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत हे लाडू आवर्जून खाऊ शकता। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आपण इथे डिंकाच्या लाडूसाठी काही साहित्य बघणार आहोत। साहित्यामध्ये इथे खारीक पावडर 150 ग्रॅम एवढी घेतली आहे, 50 ग्रॅम काजू घेतले आहेत, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम अक्रोड आणि 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत। मनुके आणि पिस्ते हे 30-30 ग्रॅम एवढे घेतले आहेत। 100 ग्रॅम इथे सुकं खोबरं खिसून घेतलं आहे आणि 300 ग्रॅम गूळ घेतला आहे। तर इथे 30 वेलची घेतली आहेत आणि 10 ग्रॅम खसखस घेतला आहे आणि 10 ग्रॅम आळीव घेतला आहे आणि सोबतच तूप इथे मेल्टेड तूप घेतला आहे, 250 ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढई घेतली आहे, गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवला आहे। मंद आचेवर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं आपल्याला जरा सुद्धा न करपवता मंद आचेवर अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अजिबात खोबरं आपल्याला करपवून द्यायचं नाही। तर इथे गॅस आपला मंद ठेवला आहे आणि 3-4 मिनिटांमध्ये इथे आपलं खोबरं भाजून तयार होतं। खोबरं भाजत असताना सतत खोबरं हा चमच्यामध्ये हलवून घ्यायचे, जेणेकरून खोबरं हे खाली तळाला चिकटणार नाही। आणि खोबरं भाजत असताना जाडबुडाची कढई घ्यायची आहे। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं झाली आहेत, मंद आचेवर आपलं खोबरं भाजून तयार झालं आहे। तर एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत खोबरं। तर इथे एका ताटावर खोबरं काढून घेतले, कढईमधलं आपलं सगळं खोबरं जे आहे ते काढून घेतलं आणि या कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे एवढे तूप घालून घेणार आहोत। साधारण इथे 4 मोठे चमचे एवढे तूप घालून घेतले आहे। तूप आपलं थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण सुरुवातीला यामध्ये वेलची घालून घेणार आहोत आणि गॅस आपला पूर्ण मंद आचेवर आहे। वेलची आपली 2 ते 3 मिनिटांसाठी फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। वेलची ही तुपामध्ये पटकन भाजली जाते। इथे बघू शकता आपण वेलचीची पावडर न घालता वेलची ही डायरेक्ट तुपामध्येच घालून घेतली आहे। तर आता सर्व ड्रायफ्रूट जे आहेत आपण एक एक करून या कढईमध्ये घालून घेणार आहोत। काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मनुके हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण 5 ते 6 मिनिटांसाठी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये। सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र भाजून घेतल्यामुळे आपला जो गॅस देखील वाचतो आणि वेळ देखील खूप वाचतो। तर इथे बघू शकता ड्रायफ्रूट्स सगळे भाजून तयार झाले आहेत। जे काही मनुके वगैरे आणि वेलची आहे ती छान अशी फुलली आहे, ते बघू शकता। तर आपण ड्रायफ्रूट्स आपले छान भाजून झाले आहेत, तर ते देखील आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स काढून घेत असताना तुम्ही इथे झाराचा किंवा अशा जाळीच्या चमच्याचा वापर करू शकता। याने काय होईल ना, आपलं जे एक्स्ट्राचं तूप आहे ते खाली राहील आणि आपले ड्रायफ्रूट्स सहज असे वर निघतील। तर इथे आता सुरुवातीला मी आळीव घातले आहे आणि गॅस आपला मंदच आहे। मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी आळीव ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आळीव भाजल्यानंतर त्यानंतर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे। खसखस देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी तुपामध्ये परतवून असे भाजून घ्यायचे आहेत। आळीव आणि खसखस छान तुपामध्ये तडतडले की त्यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे आळीव आणि खसखस जी आहे ती तुपामध्ये लवकर बाहेर निघत नाही, तर या आपल्या खारीक पावडरमध्ये पटकन अशी चिकटते आणि वेगळी सुद्धा होते। तर इथे बघू शकता खारीक पावडर आपल्याला ते देखील 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे तुपामध्ये आणि ते बघू शकता आळीव आणि खसखस जी आहे ती खारीक पावडरला चिकटली आहे आणि तूपसुद्धा आपलं एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे। जरासुद्धा आपलं आळीव आणि
खसखस जी आहे ती कढईला लागली नाही, व्यवस्थितपणे ती या पावडरमध्ये निघून आली आहे. आणि इथे बघू शकता कढई देखील छान आपली क्लीन झाली आहे. तर यामध्येच आपल्याला 3-4 चमचे एवढे पुन्हा एकदा तूप घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला तूप जरा मेल्ट झाल्यानंतर डिंक जे आहे ते डिंक टाकून घ्यायचे आहेत. डिंक तळत असताना थोडासा गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता थोड्या वेळाने आपले जे डिंक आहेत ते फुलायला तयार झाले आहेत. इथे बघू शकता तुम्ही किती छान आपले हे डिंक तुपामध्ये फुलत आहेत. अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे आपला डिंक फुलून वर आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान फुलांसारखा आपला हा डिंक फुलून वर आला आहे. तर आता आपला हा डिंक फुलून तयार झाला आहे. तर तो देखील आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. थंडीमध्ये डिंकाचे लाडू का खाल्ले जातात? कारण की डिंक जे आहे ते कंबरदुखीवर खूप रामबाण असा उपाय आहे. म्हणून थंडीमध्ये आवर्जून डिंक खाल्ला जातो. तर इथे कढईमध्ये 1 ते 2 चमचे एवढे तूप शिल्लक राहिलं होतं आणि चिरून घेतलेला गूळ जो आहे तो आपण यामध्ये घालून घेतला आहे. गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लो अशी ठेवली आहे मी. आणि यामध्ये आपण 1 थेंब देखील पाण्याचा वापर न करता फक्त आपल्याला तुपामध्येच गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता हळूहळू जे तूप आहे ते मेल्ट होत आलं आहे. गुळामध्ये जर आपण पाणी घालून घेतलं तर लाडू हे आपले जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणून इथे मी पाणी न घालताच गुळाचा पाक तयार करून घेतला आहे. तर इथे बघू शकता हलके हलके बबल्स आले आहेत आणि गुळाचे जे खडे आहेत ते देखील वितळले आहेत. तर इथे आता आपण परातीमध्ये बघा तुम्ही सर्व जे आपण ड्रायफ्रूट्स आणि खोबरे आणि खारीक पावडर जी आहे ते छान भाजून घेतलेली आहे. ती आता आपण मिक्सरच्या भांडं घ्यायचं एक मोठं आणि त्यामध्ये सर्व भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. आणि ड्रायफ्रूटसोबतच आपण खोबरे देखील आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. एकत्रित आपल्याला जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे, अगदी जास्त बारीक अशी पावडर न करता. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याची पावडर तयार करून घेतली आहे. अगदीच बारीक अशी नाही, थोडीशी जाडसर आहे. त्यामध्ये काही ड्रायफ्रूटचे दाणे देखील आहेत, खोबऱ्याचे इथे काप देखील तुम्हाला दिसत आहे. तर ड्रायफ्रूट्स आणि खारीक पावडर आणि ड्रायफ्रूट्स आणि डिंक हे सगळे छान एकजीव करून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी डिंक मिक्सरला न फिरवता हातानेच आपले डिंक फोडून घेत आहे. तर मिक्सरला न फिरवता घालण्याचं कारण म्हणजे डिंक आहे ना तो दाताखाली आल्यानंतर त्याचा क्रंचस असा आवाज येतो आणि खायला देखील खूप छान लागतं. म्हणून इथे मी डिंक आहे ना तो हातानेच फोडून घेतला आहे. जर तुम्हाला डिंकाची पावडर करून जर घालायची असेल तर ते देखील तुम्ही पावडर घालून घेऊ शकता. तर इथे बघू शकता आपले डिंक जे आहे सगळे ड्रायफ्रूट्स आणि खारीक पावडरमध्ये छान असं मिक्स झालं आहे. तर इथे आता आपण तयार करून घेतलेला गुळाचा जो पाक आहे तो आपण इथे घालून घेणार आहोत. अगदीच पाक गरम न घालता थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हा गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता सगळा जो गुळाचा पाक तयार करून घेतलेला आहे तो गुळाचा पाक इथे मी घालून घेतला आहे. आणि अगदीच जास्त गरम नाही आहे, कोमट असं गरम गुळाचा पाक आहे. त्याला आपण हातसुद्धा लावू शकतो असा एवढा हा कोमट गुळाचा पाक इथे तयार झालेला आहे. आणि हा सर्व पाक या परातीमधल्या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर जास्तीचा जर पाक गरम असेल तर तुम्ही चमचा वापरू शकता, पण माझा इथे पाक कोमटच आहे तरी देखील मी इथे चमच्याने मिक्स करत आहे. तर इथे पाक आपला थोडासा हलकासाच एकदम कोमट झाला आहे आणि मग त्यानंतर मी हात घातला आहे आणि आपल्याला हे सर्व इंग्रेडियंट्स आहेत ते गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व गूळ सगळे हे जिन्नस छान एकत्रित करून ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे लाडू जे आहेत ना खूप हेल्दी आणि टेस्टी असे लाडू लागतात.
मी आहे जे प्रत्येक ड्रायफ्रूट्स आणि गुळाचं प्रमाण, तुपाचं प्रमाण जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाणे ते सांगितलं आहे. एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये आपले साधारण 1 किलो एवढे लाडू तयार होतात. तर हे लाडू आपले साधारण 1.5 महिनेसुद्धा छान टिकतात. यामध्ये थोडी जायफळ पावडरसुद्धा घालून घेऊ शकता. माझा हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे जायफळ पावडर घालण्याचा. तर तुम्ही इथे जायफळ पावडरसुद्धा थोडीशी घालू शकता आणि सगळे हे लाडू आपल्याला मिक्स करून छान लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता सहजपणे आपले लाडू वळले जात आहेत आणि आपली जी लाडवांसाठी जी बाइंडिंग आली आहे गुळाची ती अगदी योग्य अशी आली आहे. जरासुद्धा लाडू हा थंड झाला तरी देखील कडक किंवा चिवट लागत नाही. तर अशा पद्धतीचे लाडू आहेत ना, तुम्ही या थंडीमध्ये घरी नक्कीच ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जे काही आपण सर्व ड्रायफ्रूट्स घातले आहेत ना, ते शरीराला आपल्या खूप उपयोगी आणि हेल्दी असे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळीव आणि डिंक जे आहे आणि खसखस हे जे 2-3 इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपली कंबरदुखी आणि गुडघेदुखी, सांधेवाताचा जो त्रास असतो ना, त्याने खूप कमी होतो. म्हणून म्हणते या थंडीमध्ये अशा पद्धतीचे घरी लाडू नक्कीच ट्राय करा. आणि लहानांपासून ते मोठ्यांना अशा पद्धतीचे लाडू ना खूप आवडीने खातात. म्हणून म्हणते तुम्ही देखील या थंडीमध्ये लाडू नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचे घरी लाडू नक्की ट्राय करा. तर हे लाडू एका आपण डब्यामध्ये भरून घेणार आहोत. हवाबंद डब्यात, म्हणजे अगदीच लाडू हे कोरडे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. साधारण 1-1.5 महिना तर सहज असे टिकतात आणि खायला देखील खूप टेस्टी आणि खमंग लागतात. खाताना देखील आपला जो डिंक जो आहे ना, तो दाताखाली क्रंचस असा ह्या डिंकाचा आवाज येतो. आणि बघा इथे खूप हेल्दी आणि टेस्टी लाडू तयार झाले आहेत. तर हे लाडू तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांना सुद्धा देऊ शकता. खूप हेल्दी असे लाडू आहेत. हे लाडू खाल्ल्याने आपले शरीर ताजेतवाने आणि बळकट असे राहते. शरीराला पोषक देणारे लाडू आहेत हे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच द्या आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट देखील करा. तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर इथे बघू शकता पटकन आपला हा लाडू तुटला जातो, एवढा मऊसूद असा लाडू तयार झाला आहे. आणि इथे बघू शकता डिंकाचे देखील काही खडे दिसत आहेत, म्हणजे ते दाताखाली खूप छान असे क्रंचस असे लागत आहे. आणि गुळाचं वगैरे प्रमाण जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे. लाडू आपले छान गोड आणि व्यवस्थित झाले आहेत. तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपले लाडू इथे तयार झाले आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. चला तर मग मंडळी, तोपर्यंत छान छान खा आणि मस्त मस्त राहा. आणि ह्या हिवाळ्यात हे लाडू आवर्जून तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आज आहे ना आपण शरीरामध्ये हातपाय गळणे, थकवा आल्यासारखे होणे किंवा भूक कमी लागणे, कोणाला वजन कमी करायचं असेल तर बाहेरचे सप्लिमेंट न घेता घरच्या घरी या थंडीमध्ये प्रोटीन पावडरची रेसिपी बघणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. या थंडीमध्ये तर अशा पद्धतीची पावडर घरामध्ये स्टोअर करून ठेवा. शरीरासाठी उत्तम. आणि ज्यांना कंबरदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर ही पावडर त्यांनी आवर्जून खा. ज्यांच्या अंगामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी बाहेरच्या गोळ्या औषध न घेता 15 दिवस ही पावडर घ्या, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. म्हणून म्हणते जर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जणांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. काजू आणि बदाम इथे मिक्स 30 ग्रॅम एवढे घेतले आहेत. 30 ग्रॅम डाळवे, 30 ग्रॅम मखाने घेतले आहेत आणि इथे 30 ग्रॅम एवढे तीळसुद्धा घेतले आहेत. इथे साखर न वापरता आपण
खडीसाखर वापरून घेणार आहोत. खडीसाखर ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आणि 10 ग्रॅम खसखस घेतली आहे. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे. आणि लो टू मिडियम हीटवर ठेवून सुरुवातीला आपण हे दाळवे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. दाळव्याचा रंग न बदलता दाळव्यातील मॉइश्चर जाऊपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान हे दाळवे भाजून घ्यायचे आहेत. छान अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. दाळव्याऐवजी तुम्ही भाजलेले चणे देखील घेऊ शकता. त्यामध्ये देखील फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तर इथे आपण दाळवे आपले छान भाजून झाले आहेत. तर कढईमधनं काढून एका प्लेटमध्ये घेऊया. आणि या कढईमध्ये आपल्याला मखाने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. मखाने ही मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कुरकुरीतपणा येऊपर्यंत आपल्याला मखाने छान भाजून घ्यायचे आहेत. मखाने इथे छान भाजून झाले आहेत. तर आपल्याला बदाम आणि काजू देखील आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर इथे डाग न लागता आपल्याला बदाम आणि काजू देखील भाजून घ्यायचे. त्यातील मॉइश्चर जे प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे आणि कुरकुरीतपणा आला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर याच कढईमध्ये आपण तीळ देखील भाजून घेणार आहोत. तीळ आपले गॅस मंद ठेवायचा आहे. तीळ आपले छान फुलेपर्यंत तडतड असा आवाज येऊपर्यंत इथे गॅसवर आपले हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तीळ आपले कसे पॉपकॉर्न सारखे उडतायत. म्हणजे आपले हे जे तीळ आहेत ते छान असे खरपूस असे भाजून झाले आहेत. तीळला देखील अगदीच वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे आपले तीळ आपले भाजून रेडी झाले आहेत. तर ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी खसखस घालून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे. बंद करून गॅसची फ्लेम आपल्याला हे खसखस थोडंसं 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटातच आपले जे खसखस आहेत ना छान भाजून तयार होतात. तर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ही खडीसाखर जी आहे त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता वाटीमध्ये याची पावडर तयार करून घेतली आहे. हीच बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दाळवे, तीळ आणि खसखस एकत्रितपणे आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी फिरवत अशी पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घ्यायची आहे. नुसतेच आपण तीळ आणि खसखस जर वाटून घेतली तर मिक्सरला तीळ हे भाजले असल्यामुळे त्याला लगेचच तेल सुटतं. म्हणून इथे दाळव्यांसोबत आपण तीळ आणि खसखस एकत्रितपणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. म्हणजेच त्याची एक छान अशी बँडिंगसारखी एक पावडर तयार होईल. तर इथे बघू शकता अगदी रवाळ अशी टेक्स्चरची पावडर तयार झाली आहे. तर इथे बघू शकता किती छान आपली बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तीळ आणि खसखस या दाळव्यांमध्येच बारीक झाले आहेत आणि एक छान आपल्याला पावडर अशी इथे तयार झाली आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि बदाम आणि आपले मखाणे जे आहेत ते देखील आपण एकत्रित आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. काजू बदामांना सुद्धा मिक्सरला फिरवताना त्याला देखील तेल सुटतं. म्हणून इथे मखाण्यामध्ये मी पावडर तयार करून घेत आहे काजू बदामाची. तर इथे बघू शकता छान त्याची देखील एकदम पावडर अशी तयार झाली आहे. आणि मिक्सरला फिरवत असताना पल्स मोडवर 1-1 मिनिटासाठी फिरवून घ्यायची आहे. म्हणजेच त्याचं छान पावडर तयार होईल. ही पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे. मखाना आणि सर्व जे आपण इंग्रेडियंट्स घेतले होते ते छान एकत्रित करून घ्यायचे आहेत. सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेली खडीसाखरची पावडर घालून घ्यायची आणि ती देखील हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला आपण मार्केटसारखे प्रोटीन पावडर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे दूध पावडर देखील आपण घालून घेणार आहोत. दूध पावडरने आपल्या या प्रोटीनमध्ये अतिशय चव छान येते आणि हे जे प्रोटीन पावडर आहे ना 6 महिनेसुद्धा छान टिकून राहतं. आपण सर्व इंग्रेडियंट्स आहेत ना ते छान असे भाजून घेतल्यामुळे खूप दिवस ही पावडर टिकते हवाबंद डब्यामध्ये. तर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा दुधामध्ये सुद्धा ही पावडर घेऊ शकता किंवा नुसतंच पाण्यामध्ये सुद्धा ही पावडर घेऊ शकता. कारण की यामध्ये आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली प्रोटीन पावडर तयार झाली आहे.
तुम्ही ही पावडर लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत ते वृद्धांपर्यंतांना सुद्धा देऊ शकता. कारण आपण यामध्ये कोणतेही केमिकल किंवा रासायनिक पदार्थाचा वापर न करता अगदी घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार केली आहे. 1 वर्षाच्या बाळापासून ते तुम्ही मोठ्यांपर्यंत देऊ शकता ही पावडर. सकाळी मुले शाळेत जात असताना काहीच खात नाही, तर अशा पद्धतीचे पावडर 1 चमचाभर दुधामध्ये दिला तर पोटभरीचा हा नाश्ता तयार झाल्यासारखा ही पावडर शरीराला इतकी प्रोटीन आणि कॅल्शियम देणारी आहे. तर ज्यांना कोणाला वजन देखील कमी करायचं आहे त्यांनी देखील ही पावडर वापरू शकता. तर सकाळच्या वेळेस 1 चमचा दुधामध्ये त्याने देखील ही पावडर घेऊ शकता. वेट लॉससुद्धा करण्यासाठी ही पावडर खूप फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीची पावडर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जणांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी खसखस आणि बडीशोप आणि खडीसाखर याचे 3 जणांचे मिश्रण करून मिक्सरला एक छान पावडर तयार करून घ्यायची आहे. या पावडरचं सेवन दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता. त्याने कंबरदुखीला थोडासा फरक जाणवतो. साधारण 15 ते 1 महिना तुम्ही ही पावडर घरी नक्की ट्राय करून बघा. किंवा शरीरातील कॅल्शियमची कमतरता असल्यावर अशा पद्धतीची जर तुम्ही पावडर तयार केली तरी देखील तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढते. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. माने रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि समोर असलेल्या बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सहज